नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे आपल्या पॉइंटेड चर्चा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण डिस्कस करूया टॉप बिझनेस न्यूज. तर पहिली बिझनेस न्यूज आहे आपली रिलायन्स रिलेटेड. रिलायन्स जिओ IPO येत आहे. येस, नक्कीच, कारण DRHP फाईल करणार आहे रिलायन्स पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये. सो आपल्याला लवकरच जिओचा IPO आपल्याला दिसून येणार आहे. तर हा IPO आत्ता का येतो आहे? कारण हा थांबला होता की कधी एकदा गव्हर्नमेंट रूल काढते की ज्या बिग कंपनीज आहे त्या आपल्या 2.5 शेअर्स डायल्यूट करूनही आपला IPO काढू शकतील. हा रूल गव्हर्नमेंट आणणार होती आणि 2-3 दिवसापूर्वीच आपण डिस्कस केलं की हा रूल गव्हर्नमेंटने आणला आहे आणि आपल्याला लगेचच रिलायन्स जिओचा IPO दिसून येईल. तर पुढची न्यूज आहे गुगल रिलेटेड. गुगलने 500 करोडची स्पॉन्सर डील लॉक केली आहे IPL सोबत. तर ते बेसिकली IPLच्या दरम्यान आपला जो सर्च AI मोड आहे तो प्रमोट करणार आहे. आणि हा बेसिकली एक जे आपण गुगलवर सर्च करायचो तो आता जसं आपण ChatGPTवर आपल्याला लगेच आन्सर येतं तसं आपल्याला गुगलही दिसून येईल. तर याचंच प्रमोशन गुगल IPLच्या दरम्यान करताना आपल्याला दिसून येईल. तर पुढची न्यूज आहे मित्तल ग्रुप रिलेटेड. मित्तल ग्रुप ही राजस्थान रॉयल्सला 1 बिलियनच्या व्हॅल्युएशनवर खरेदी करत आहे. पहिले तर त्यांना पार्शियल स्टॉक होता त्यांच्याकडे राजस्थानच्या टीमचा, पण आता त्यांना पूर्ण राजस्थान रॉयल ही फ्रँचायझी ओन करायची आहे. जवळजवळ 1 बिलियन व्हॅल्युएशन ठरलेले आहे. तुम्ही जर बघितलं असाल तर RCBची पण 2 बिलियन व्हॅल्युएशन आहे. पुढची न्यूज आहे आपली एथर रिलेटेड. एथर एनर्जी त्यांनी 500 सेंटर्स न्यू ॲड करायचं ठरवलं आहे फायनान्शियल इयर 26मध्ये. आत्ता जर तुम्ही बघायला गेलं तर एथर एनर्जीचे आपल्याकडे फायनान्शियल इयर 25मध्ये जवळ 270 सेंटर्स आहेत. ते आता 500 ॲड करून 700वर नेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. जर तुम्ही बघितलं एकेकाळी ओला इलेक्ट्रिक मार्केट लीडर होती ह्या सेगमेंटमध्ये. त्यांचे जवळजवळ 700 स्टोअर होते, ते त्यांनी घटवून 550वर आणले आहेत. पण इथे एथर एनर्जी आपल्याला एक्सपांड करताना दिसून येते. पुढची न्यूज आहे अडानी रिलेटेड. अडानीने ॲक्वायर केलं आहे JP असोसिएट्सला. जवळजवळ ही 14,535 करोडची डील ठरलेली आहे. ही डील तर मागे झाली होती, पण आता का ही हायलाईटमध्ये येते हे बघायला हवं. पुढची न्यूज आहे बर्गर सिंग रिलेटेड. तुम्ही नक्कीच बर्गर सिंगचा बर्गर खाल्लाच असेल. पुण्यामध्ये तो खूप फेमस आहे. त्यांनी जवळजवळ 82 करोड रेज केले आहे 520 करोडच्या व्हॅल्युएशनवर. जवळजवळ त्यांचा फायनान्शियल इयर एंडपर्यंत 1000 स्टोअर ओपन करायचा त्यांचा टार्गेट आहे. त्यांचा रेव्हेन्यूही 117 करोड पोचलेला आहे. तुम्ही इमेजिन करू शकता एक बर्गर फ्रँचायझी कंपनी जवळजवळ 117 करोडचं व्हॅल्युएशन त्यांचं झालेलं आहे. पुढची न्यूज आहे स्विश रिलेटेड. तर ही स्विश कंपनी करते काय? 10 मिनिटामध्ये फूड डिलिव्हरी करते. जे तुम्ही बघितलं असन स्विगी झोमॅटो यांनाही जमत नाही आहे, हे स्विश करून दाखवत आहे. जवळजवळ ते $30 मिलियन रेज करतात आहे. त्यांची व्हॅल्युएशनही 2.4x वाढली आहे. 2024मध्ये फाउंडेड झालेली कंपनी आहे. जवळजवळ 4 करोडचा रेव्हेन्यू आहे. सध्या तरी 19 करोडचा लॉस आहे. पण त्यांनी जर हा फॉर्म्युला क्रॅक केला 10 मिनिटामध्ये फूड डिलिव्हरी, तर हे झोमॅटो स्विगीलाही खूप महागात पडू शकतं. हे दिसून येईल आपल्याला. पुढची न्यूज आहे AWS रिलेटेड. यांनी एम केला आहे की $600 बिलियन रेव्हेन्यू त्यांना 2036पर्यंत अर्न करायचा आहे. सध्या त्यांचा जवळजवळ $128 बिलियन रेव्हेन्यू जनरेट होतो आहे. तर इथून जवळजवळ 6 पट रेव्हेन्यू त्यांना पुढच्या 10 वर्षामध्ये दाखवायचा आहे. जर तुम्ही म्हणता की आपल्याला इन्व्हेस्टमेंट स्मॉल कॅप मिड कॅपमध्येच केली पाहिजे, ब्ल्यूची कंपन्या त्यांच्यामध्ये जास्त रिटर्न भेटत नाही, तर तुम्ही बघू शकता AWSचा जवळजवळ 2036पर्यंतचा टार्गेट सेट आहे. नेक्स्ट न्यूज आहे स्वार्मम ह्या ड्रोन स्टार्टअप रिलेटेड. त्यांनी जस्ट नॅसडॅकवरती लिस्ट झाले आहे आणि त्यांना बिग ओपनिंग भेटलेली आहे. जवळजवळ 700%नी त्यांचा शेअर पहिल्या दिवशी प्रॉफिट करून देताना दिसून येत आहे. जवळजवळ त्यांचा $5वर हा शेअर ओपन झाला होता आणि एकाच दिवसामध्ये तो शेअर $31वर गेलेला आहे. याचं रिझन तुम्हाला माहीतच असेल की जे सध्या परिस्थिती चालू आहे युद्धाची, त्याच्यामध्ये ड्रोनचा किती उपयोग होत आहे आणि त्याच्यानुसार जी ड्रोन बनवणारी ही कंपनी स्वार्मर त्यांनी त्यामध्ये IPO घेऊन आलं आहे. तर 700% IPO बोनस त्यांना शेअर्स होल्डर्सना भेटलेला आहे. तर शेवटची आणि लास्ट न्यूज आहे सेन्सेक्स हा जवळजवळ 3.5% आज घसरलेला आहे.
जवळजवळ 11 लाख करोडची जी वेल्थ आहे ती लूज केलेली आहे सेन्सेक्समध्ये इन्व्हेस्टर्सने. तर उद्या मार्केट ही न्यूजला कसं घेतं आणि कसं रिॲक्ट करतं हे बघायला नक्कीच उत्सुकता असेल. तर अशाच बिझनेस न्यूज आपल्या बघत राहा आणि तुम्हाला एकदम पॉइंटेड अशा न्यूज आणि ज्या तुम्हाला उपयोगी पडतील शेअर ट्रेडिंग करताना, इन्व्हेस्ट करताना, ह्या तुम्हाला कमीत कमी टायमामध्ये तुमच्यापर्यंत आणून द्यायचा आपल्याला प्रयत्न असेल. तर असाच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आपल्याला सपोर्ट करा. अजूनही या न्यूजमध्ये तुम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसेल आणि हॅपी ट्रेडिंग.